आज मी ना दाजीला काय ते विचारून टाकीते. एकतर मला लग्नाचं वय सुद्धा नव्हतं, चांगले 10वीचं शिक्षण करीत होते. शिकले असते तर चांगलं मग पुढं ना कॉलेज झालं असतं, पण नाही. त्यांना ती एवढी घाई झाली ना लग्नाची. काय ते म्हणे आई वडील लय गरीब आहे, आलंय चांगलं संबंध. नसतं ऐकलं तर आज माझी ही वेळ आली असती का बरं. काय करू, बळच हाताने रिकामी गळ्यात लोणनं पाडून घेतले. असं झालंय माझं. त्यांना नाही म्हणता येत नव्हतं ना तेव्हा, पण मग आता कवर किती दिवस मी सहन करायचं. चांगलं म्हटलं मोठा दाजी आहे, चांगलंच करीन माझं. काचं काय पोरं वयात आले तर लगेच डोळ्यात आली त्यांच्या. पण आज काय त्यांना विचारूनच टाकीते आणि काय सोक्ष मोक्षात लावून टाकीते. मरू दे, मला तर काही त्रास सहन नाही होत यांचा. दिलंय बालपणात लग्न लावून. खाय ग दस खात रे बुकावली शेळी. नाही टनाटन खाती. याला खायला लई लागत तरी किती खायला घाल. काय शरीरला काय चाळा घालून राहिलं काय? काय हा फोन आला काय कोणाचा? येतोय फोन. हा का? हा चालूच राहतो. हा का? कुठं टाळलाय? अरे डिझेल आणायला चाललोय, डिझेल संपलं. काय करतोय? अरे ओलू राहिले ना वावर. वावर हा. हा ना, ये घेतलंय रे. शेळी घेतली काय? कितीला घेतली? ही मज बसली बाबा. किती? 6100. 6100. लय बाजार आहे. हा ना, लयच बाजार आहे. चल येऊ का? आई गेला असतं काट्याळून. नाही ना, ट्रॅक्टर चालू आहे. हा येऊ का? हा ये मग. काय ए काय या बाई याच चारा खाल्यावर या बाई बिघडत बाईकच. दाजी आल्या मेवण्या बाई. आले मग काय? काय काय काम काढलं आता? आत्ता गेलते मध्ये. तुमची लेखत वाटली होती मग आले भेटायला. तुला माई खतो वाटती? हा. काय चावलं ती बाई? काय चावलत नाही बोलते. काय करू राहिले? अरे पण तू परपंच असं काय चाललंय? 4 दिवस तिकडं राहती, 8 दिवस इकडं पळती. अरे भानगड काय? तुमच्याशिवाय होतच नाही मला. अरे माशिवाय होत नाही असं. मा काय सोन्याला टाकलं काय? हो म्हणजे तुमची सवय झाली, ताईची सवय झाली. मग तुमच्याशिवाय मनच लागत नाही तिकडं, करमतच नाही. या इकडं. काय या इकडं जा तिकडं. तुम्ही ना चांगलं नाही केलं. पण आता काय तू आहे म्हणजे आलं का वाईटपणा? हा तुम्ही चांगलंच नाही केलं. मी तर तेच म्हणा लय वाईट केलं तुम्ही. मग काय झालं? हा नाही तर काय. नाही तो सासू सासऱ्याचं काय झालं का नवऱ्याचं काय झालं? काय झालं? दर टायमीला मा एकच घरानं राहतं. काय करा नाही? मला नवरा चांगला करून दिला नाही. मग आता कसं आहे? त्याला नाक नाही का, डोळे नाही का, कान नाही? तुम्हाला सगळं माहित होतं ना दाजी. काय सगळं माहित होतं ना त्याचं वालं. नाही बा माहिती आहे तुम्हाला. तुम्ही माझ्याशी खोटं बोलता. तुम्हाला लय घाई झाली होती माझ्या लग्नाची. चांगली मी 10वी शिकले असते. का नाही शिकू दिलं मग? अरे तसं नाही झालं. त्या बाबूरावची पोर पाहिली ना, एका माग निघून गेली म्हणून आम्ही काय केली. आपण मग मी गेले असते. पहा तुमची टोपी सुद्धा पडायला लागली. अहो मग असं होतच. ते टेन्शन होत तेव्हा आम्हाला. बसा इथं मग. बरं काय झालं? तू नेमकी सुंदर पडली दिसायला. बरोबर. अहो काय दाजी, लोकांच्या गेल्या म्हणून घरच्या थोडी जात्या. अरे एकदा 10वीला मुलगी गेली म्हणजे तिचं कसं आहे, नजर कावल्यावानी फाकती असं राहतं. म्हणून तो लवकर टारी री 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 वाजून दिलं. आता हे झालं ना मग तसंच. लग्न होऊन मग वर्ष जो नाही झालं तर माझ्या किती घरात भांडणं चालू आहे. तो सुद्धा सोयीचा वागत नाही. दारू पिऊन येतो रोज सकाळ संध्याकाळ. उठला का त्याला तोच धंदा. ए दारू नाही पितो. तुम्ही नांदता का मी नांदते तिथं? आईला आता पेत असेल हे नाही सांगता येणार. आता नाही पेत, पहिल्यापासूनच पेतो. नाही पण अहो लग्न झाल्यापासून पेतो. म्हणजे त्याच्या आधी पेत असेल तर काय माहिती, पण मी त्याला तेव्हापासूनच पाहते. मग तू इतक्या दिवस का झाकून ठेवलं? मी इतक्या दिवसापासून कशाला चक्रा मारते मग? अरे मग तू आज बोलत. मग काय करू? ऐका गेलं तर आईन त्यांना टेन्शन येतं. मग तुमच्याकडे येणार ना मी. तुम्हीच होते ना मध्यस्थी. मध्यस्थी झालं म्हणजे मध्यस्थी होऊन मी पाप केलं का? मग तुम्ही चांगलं नाही केलं, माझं लय वाटोळ केलं. मग तुझ्या बहिणीला सांगायचं, मला नव्हतं सांगायचं. तर मग आम्ही बोललो असतो दोघ जण. जमावलं कोणी? मीच. मग बोलवलं कोणाला? अरे पण मग समजा तिच्या कानावर घातलं असतं, ती मला 2 शब्द सांगितले असते. का बरं? मी तुमची लाडकी मेवणी नाही का? मी बोलू शकत नाही का? मेवणे बाई तुमचं खरंच लय कल्याण झालं माहितीये का. मी तुमच्यासाठी खरंच चांगलं पाहिलं.
तुम्ही मग चांगलं पाहिलं दिसू राहिलं आता अख्ख्या जगाला दिसत किती चांगलं केलंय. अहो जग हे जनार्दन आहे, जगाचं काय घेऊन खाल्लं तू मग तू पाना नीट वागत नाही. सकाळ संध्याकाळ मला मारत राहतो, दारू पिऊन होतो नुसतं. त्याचं तर दुसरीकडे बाय अफेअर चालू होतं. तुम्ही लग्न आधी चौकशी करायची ना. तो मला म्हणतो तुझ्याशी लग्न माझ्या जबरदस्तीने झालं. काय करू मी आता? आता तोंड हा नाही माणूस नाही राहिला आता आपल्याला काय माहिती. मी आहे ना, मी हानीते ना. मग माणूस त्याचं काय मत पाहिलं का आम्ही? मत पाहते म्हणून कोणी जात पाहिजे नाही जात. हा जाऊ दे चाल. बरं आहे आता पण काय चांगलं. जाऊ दे चाल. अख्खा आयुष्य काढायचंय मला. अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी झाली म्हणे बा. जाऊ दे चाल. बरं मिटून घेऊ एक दिवस त्याच्याकडे येऊ. किती मिटवी त्या किती दिवस? वर्षामध्ये माझ्या 17 लफडे झाले. म्हणजे तू 17 लफडे केले? अहो ते लफडे नाही हो, घरचे लफडे म्हणते मी. हा घरात बांधणं. आणि मग तेच म्हणते मी. अरे पण तू किती ये आजचे. दाजी मी ना त्यांचा अजून सण नाही करू शकत. एक तर त्यांची म्हातारी, तिला बीपीचा त्रास. तिचा बीपी वाढतो. बीपी वाढत ते ती मलाच बोलते तू दापीत नाही म्हणते. आता मी काय दापतो? मग दापायला गेला का मला मारतो. आणि कवर मार सहन करायचा मी. हा बरोबर आहे. आता तो मार खाऊ खाऊ अंग दिलं झालं. पार वाळून गेले मी. कशी होते पहिले. बर पाहू चाल आम्ही येतो एक दिवस करू काहीतरी त्याला म्हणू बैठक घालू 4 लोक बोलू. मला नाही जायचं आता त्याच्याकडे. आईला म्हणजे तो जमीतो तो मा पापी राहतो काय रे. हा तोच पापी राहतो. कारण त्याला ना सुखाचं बघवत नाही म्हणून तो लोकांच्या पुढे दुःखात देतो टाकून. अरे असं नाही या बाई. आता ही माई सख्खी मेवणी होती ना, मी तो वाईट करील का बाई? वाईट तर करून बसले वाईट करील का म्हणते. या गावामधल्या लोकांच्या पुरी 10वीला असताना लोकांमाग पळून गेल्या. म्हणलं आपलं नको खानदानीत नाव जायला म्हणून तू लवकर वेळवारी लग्न केलं बाई. पण मग वेळवारी केलं. पण हे पाहिलं कसं झालं. वयात बी बसत नव्हते मी. 18 सुद्धा पुरं नव्हतं माझं. नाही तवा नव्हतं वयाची 8 नव्हती बा काही. मग आता तुम्हाला मागत पडेल का नाही ते? मागात पडेल पण मग मला माहित नव्हतं ना तो पोरी असा निघल. असं निघल म्हणजे त्याला किती चाळे बाहेरची. सिगरेट पितो, गांजा पितो, नको नको तो नशा करीतो तो. हा त्याशिवाय त्याला बाहेरच्या बाईचा बी नाद आहे. काय सांगू तुम्हाला. बाई बी. मग आणि तो का पाहिली? मी स्वतः त्याचा पाठलाग केला होता. म्हणजे एवढं वाईट झालं मला तू. नाही जायचं त्याच्या का आता. आता हे कवर हा तुझ्या आई बापा का तो जायचं? का बरं? उठली का सुटली दाजीच्या दारात. दाजीची पार घराची माती थोडी केली तो. हा मी मग? तुमचं चुमराची जाणार आहे. जमवलंय तुम्हीच होतं, दाखवलंय तुम्हीच होतं. हो त्याच्यावर काय आलं जमवायला ते जमलं बा. आता तुमची योग होते म्हणून झालं. काचे योग होते. बरं ताई कुठे गेली? ताई मळ्यात गेली. वा बोलू राहणार मग सांगा मी आले. अरे मळ्यात गेली म्हणजे तिनं पाठीभर मिरच्या खोडल्या. आणि आज बाजार आहे सायकेटचा गुरुवार. मग तुम्ही बोलून आणा ना. मी थांबते घरी. मी जेवण वगैरे करते. स्वयंपाक करेल ना. स्वयंपाक करेल तिनं मस्त भाजी कांद्याची भाजी खाय. हा खाते मी. जाते मी तिला बोलून आणा. आता मी गावात जाऊ असं. अहो दाजी मग आता मी जाऊ का गावात? आता आली तर आजच्या दिवस थांब. नाही मी थांबणार आहे. मी 15 दिवस थांबणार आहे. ए बाई 15 दिवस एवढे दिवस काला थांबतील? लोक मला नाव ठेवतील. एक तर माई भाऊ बंदी असे आणि या जोडीदार तर लगेच तो लक्ष ठेवतील असे. हे खरंय आमच्या दाजी. गावचं सोयीचं आहे का? खरंय खरंय बरोबर आहे. जाते मी. जाऊ द्या. अरे तसं नाही राहते. एक दिवस पाहुणी दुसऱ्या दिवशी पाहुणी. नका बोलू पुढचं. माहितीये मला. जाते मी घरी. वा तुम्ही जा काय काम करायचं घ्या करून. मा काम आहे बो इकडं उसाला पाणी बदलायचंय. तो कुठून आधी लागतो काय मोठली का सुटली दाजीच्या घरी दाजीच्या घरी. आईला दाजी लईच तुला मकडतोय दाजीला तशी तू. काही नको मला काम पाहू दे. येईल तुही बहीण गावातून तवा बोलत बसा तुम्ही सारे दिवस. चराड बांधून घेतलं आता एकदम पॅक बांधलंय. बरं झालं रावसाहेब आला होता. तो नसता आला ती मोटर ओढून झालीच नसती आजच्या दिवस. आता बसतो सावलीमध्ये. लय कटाळा आलाय. मोटर ओढायचं म्हणजे काही सोपं नाही. मानक्यात गॅप पाडायची काम आहे. आंब्याचं झाड लावलंय म्हणून बरं आहे बा. नाही तर मळ्यामध्ये यायचं नुसता कटाळा येतो इकडं. चटई आणली असती ना इथं झोपून घेतलं असतं. आहे ना इथं टाइमपास कराय पुरतंय ना. आता बायाला फोन तरी लावतो. तर बायाचा तर काही फोन नाही सकाळपासून. कावळा तर लय गागत होता बा घरी. हॅलो हॅलो. काय ग काय तुझा फोन नाही काय नाही. काय भानगड काय तुझी? काही नाही. काही विचारू पण नको. म्हणजे काही नाही. भांडणं झालीत घरी. मग ये ना भेटायला. तुला तर तेवढंच लागत रे.
आणि तुला चांगलं माहिती आहे. काय? काय तुला सगळं माहिती आहे. मी कुठे आहे माहिती का? कुठे आहे? दाजीच्या घरी. काय बोलत ती? जे ऐकतोय ते. मग ये ना, मी वावरामध्ये विहिरीजवळ आहे, ये ना पटक्यान. मी नाही यायला रे कमी. मग मी येऊ का तिथं? यायचं तर माझा आधीच मूड ऑफ आहे. हा, तो दाजीने पाहिलं हो, दाजी चांगला गाणं घालेल. मग एवढा घाबरत होतो कशाला मग येतो? ऐक ना, ये ना तूच इथं वा, विहिरीजवळ आहे, मोटर ओढीत होतो मी, ये ना. काय बाबा तुझं काही खरं नाही. एक तर मी आधीच पाय दुखू राहिले माहिती का? ये तू इकडे ये, मी झेंडू बाम तिथं घरात तो दाजीची असेल ते घेऊन ये, मी सोडून देतो. काही नको, येते मी, थांब. ये लवकर. कुठे आहे तू? अगं आपल्या वावरात विहिरीजवळ, आपला नेहमीचा अड्डा. बरं बाबा आले. तिथं आसपास पाहून घे कोणी आहे का नाही, नाही, नाही तर कोण वयची नाही. पंचायत. कोणी नाही ये, तू ये बिंदास ये. बरं. येते ना? अरे हो ना, आले ना, ठेव. हा, शाळेला आज मजाच होईल बा, देवच पावला. तरी म्हणलं कावळा का बरं गागत होता बा, तरी मी सारखे दगड मारायचो त्याला, तरी तो असा उडाला का परत बसायचा त्या झाडावर. बरं चला, कावळ्याने मला काहीतरी सांगतच होता कावळा. आता बरं तरी पाणी ऊसामध्ये भरेल नाही, हिला ऊसातच घेऊन जातो आता. कधी येते काय माहिती, त्यावर बसतो आता. एक तर डबाही नाही आणला बा, मला भूक लागली होती. बरं झालं ताई मिरच्या वापायला जाईल. दाजी तर म्हणे मला तर उसाला बारे द्यायला जायचे. बरे आज दिवसभर कोणी येणार नाही. विहिरी जाऊ म्हणलं, विहीर तर मोकळीचे. मधू, मधू ऐ तिकडे काय करू राहिला? इकडे. देवा, म्हटलं दिली का काय विहिरीत उडी? मी काला उडी मारू? एवढी कुपाटी करून ठेवली, मोकळी करायची ना रे. आता पाहिल्यापेक्षा कुपाटी किती, आता सगळे साफ केलंय. गावाला इथलं पाहिलं ना, काय दिसतंय का तुला इथं? काय गाबाळ, पण मग एवढ्या अडचणीत यायचं. आता विहीर कशी होती पहिले, त्याच्यावर आता बांगडीचं काम करून घेतलंय, त्याच्यामुळं काही ताण नाही. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. चाल. आंब्याचं झाडाने चांगली सावली दिली. बापरे, कधी आली? आले मगाशी, अर्धा एक तास झालं येऊन. काय सारखं सारखं मारी येते काय? नको विचारू काय येते. काय झालं? काय झालं म्हणे, रोजच माय मागं काय येते दुसरं. दिलाय गळ्यात असा बेवडा पाडून, काम ना काजाचा. थोडीशी मागं सरकून बस. का बरं? इथे ना मुंग्या या साडीमध्ये घुसतील. अरे मग तू मी येईपर्यंत जागा स्वच्छ करून ठेवायची का काय? तुला काही कळत नाही का? आता वावरामध्ये इथं साऱ्या कुठेही जा, सारख्या मुंग्याच आहे वावरामध्ये. बरं आहे, ट्याका लावायला बरं आहे रे. हा मग कशाला बोलवलं तू? आता तू आली म्हटलं मग ये इकडं. एवढंच लागत रे. तो दाजी गेले उसाला बारे द्यायला. आणि तुझी बहीण गेली मिरच्या वापायला. काय सांगू तुला रे, वाटोळं करून सोडले रे. कधी कधी असं वाटत त्यांना जीव देऊन टाकावा. ए जीव बिव काय देऊ नको. मग तुला कोणचा फरक पडायचा आहे? फरक म्हणजे मी आहे ना तुला सांभाळायला. आहे ना. मग आता तुझ्या भरोशावरच मी एक निर्णय घेतलाय. काय? फारकत देणार आहे मी त्याला. हा, आणि तू लग्न करणार आहे ना? मी मग आता त्या बाजूच्याला सांगू का? तू तो नवऱ्याला फारकत दे, मी एका पायावर तयार आहे. तो असे लग्न करून एकदम आपण लांब जाऊ राहिला. मला काय लग्न करायचं, फक्त मला ना सुखाचं जीवन पाहिजे रे. असं नको. तू दारू बिरू नाही ना पित? अजिबात नाही, अजिबात नाही. तेच तर, तुझ्यावर विश्वास आहे तेवढा. आता तू म्हणतो माझं लय प्रेम आहे तुझ्यावरती. मला आहे ना खरं तर ना, आपण आहे ना लय लांब जाऊ, निघून लग्न करून टाकू. मी त्याला एकदाची फारकं देऊन टाकते, म्हणजे तो मोकळा आणि मी मोकळी. काय झालं, वहिनी पण आहे ना माक नीट पाय ना. तुझी का? हा, माई वहिनी. हां हां. मग त्याच्यामुळं मग घरात बसायपेक्षा मी इकडे येऊन बसतोय माळ्यामध्ये. हां, तुझं पण वय निघून गेलं ना रे. तू लग्न करून जशी निघून गेले तसं मग काय मी कोणा संग जातही नाही, जास्त कोणाशी बोलतही नाही. आपलं आपलं घर माळा. मी लग्नाच्या आधी यायचे तेव्हा, जर तुम्ही दाजींना म्हटलं असता लग्नाच्या आधी येत होते तेव्हा तर इकडे मी किती दिवस राहायचे. तेव्हा तर लय मानायचं, इकडे न्यायचं तिकडे न्यायचं फिरायला. तेव्हा नाही म्हणता आलं तुला. पर लग्नात बुंदी वाढू लागला. ते ना काहीच काढू नको आता. हां, मग जुन्या आठवणी ना
मी आपले जेवढे पण फोटो काढले ना मोबाईलमध्ये तेच पाहत राहतोय रात्रीचे. का बरं? तेव्हा आठवणी, जुन्या आठवणी. मग दिवसा पाहायला टाइम नाही राहत का? माझ्या वहिनीने माझ्यासाठी स्थळ आणलं होतं. कोणचं? ते बुशाचं. मग तू करणार आहे का? नाही नाही नाही, ती फाडायची इथली पोर होती. हम्म. पण मग मी म्हणलं नको. म्हणजे पोर मग चांगली देखणी होती, काही ताण नव्हता. पण मग आता माझं असं, आता कोणाला सांगायचं नाही का. हा, देखणी होती, पोर चांगली होती, मग जाय घे करून, जाते मी घरी. अय खाली बस. हा, मग पोर देखणी होती, मग करायची ना, कोणाची वाट पाहत होता? आता लोकांच्या लेकराला काय नाव ठेवते का? हा, मग तुला माझं नाही दिसलं तवा. माझ्या मनात आहे ना तू बरेल आहे, त्याच्यामुळे आहे ना लोकांचं लेकरू किती चांगलं दिसलं तरी माझी इच्छा होतच नाही का कोणाशी लग्न करावं म्हणून. मला माहीतच होतं एक ना एक दिवस तू माझ्याकडे येणार म्हणजे येणार, आणि ते लवकरच होणार आहे. त्याच्यामुळेच म्हटलं त्याला फारकत देते आणि लवकर लग्न करून घेऊ. मी एका बाबाकडे गेलो होतो. कशाला? त्याला म्हणलं माझं एका पोरीवर प्रेम आहे बा, ती दुसऱ्या संग लग्न करून गेली, तिच्या घरच्यांनी लावून दिलं. तो दाजीनीच लावलं होतं ना लग्न. नाही तर काय, दाजीने ठेवलं वाटोळं करून. मी तर त्या दाजी कसे ते उठले सुटले का, मग काय करणार आहे? त्या बाबाकडे गेलो, त्या बाबाला सांगितलं, म्हटलं ती माझ्याकडे परत आली पाहिजे. मग बाबाने ना मला एक असं वनस्पती दिली होती, ती उगळायची आणि लावायची आणि तुझं नाव घ्यायचं म्हणे, आणि एक मंत्र दिला होता आणि मी तो रोज घेतोय आणि रोज म्हणतोय. असं काही का? म्हणून माझ्या घरात अशी भांडणं चालू आहे का? नाही नाही नाही, मग? येशील तू, येशील बुवा असं तो बाबा मानला. आता मला काय माहित नाही बुवा खरं. मग आता भांडणं चालू आहे म्हणून तर येते ना मी. हा, भांडणं चालू आहे म्हणून तर येते ना. ते काय का असे ना का तूच करी ती भांडणं. बास, तेवढंच ऐकायचं राहिलं होतं. काय आता काय सांगताच येत नाही बायाचं. तुला कधी मी तुझ्याशी भांडताना तरी दिसले का? काय बायाच्या बाजूने कायदा झालाय, मग बऱ्याच बाया नवऱ्याला छळीत आहे. हा का? म्हणजे तुला मी त्याच्यातली बाई दिसते का? मग काय सांगताच येत नाही. ठीक आहे, मग जाते, कशाला लग्न करतो मग? नाही नाही नाही, बस. मला तर कधी कधी असं वाटतं ना, आपण ना एकमेकांचं नशिबात आहे म्हणूनच आपण ना भेटणार एकमेकांना. हा, मग भेटणारच तर. तू नको काळजी करू, मी नाही त्या 15 दिवसात नाही का कोर्टात केस टाकून देईन आणि मी सांगाल मला नाही नांदे त्याचं, मला फारकत पाहिजे म्हणून लगेच मोकळं करून टाकी ते. का ग, पण तो नवरा सिव्हिल इंजिनियर आहे, चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे, तर तू असं का बरं करते? त्याचे तर मग भांडुपला 2-2 फ्लॅट आहे ना ग. अरे त्याच्याजवळ लाखोचं जरी सोन्याचा जरी घास असताना तरी मी खाल्ला नसता. का बरं? कारण आता तू एवढा गरीब असून मी तुझ्यावर प्रेम केलं, विचार कर ना तूच. काय त्याच्या सोन्याला चाटितो का? त्याच्या इस्टेटीला चाटितो? हायला काय भारी झाले लोकांचे गहू येड्या, निळे निळे गाव. नाही तर मायाला पाणी लावेले बा तिकडं. आलो यांग गाडी केला थोडं. मस्त आहे रे त्या वामनरावचा उसबारी रे इकडं. अरे इकडं तर कोण बसेल काय ना, आवाज तर ओळखीचा वाटू राहिलाय. थांब मी असा गपचूप जातो ना, ऐकतो बरं का कोण आहे काय कळत तिकडं जाऊन. काय रे? इकडं मुंग्या होत्या म्हणून इकडे सरकलो ग. खूपच मुंगी आहे पाय ना. बरं मी काय म्हणतो, आता तू ना तुझ्या नवऱ्याला फारकत दे. आपण तू फारकत दिली का, आपण मंदिरामध्ये जाऊ नाशिकला रामकुंडावर. तिथं आहे ना आपण जवळपास तिथंच लग्न करू, नाही तर मग काळाराम मंदिराजवळ तिथं लग्न करू आपण. चालेल ना, मला काय लग्नच करायची घेणती नाही. हा, आपण नाही तर मग मी तिथं आपण सातपूरला जाऊ, तिथं खोली घेऊ, तिकडंच राहू. जास्त काय खर्चात आहे पडायचं नाही. तू काम करशील ना? पण मी कशाला काम करू? मग एकट्याचे जेव्हा कसं होईल, इकडची शेतीवाडी सोडून तिकडं जायचं म्हणजे सोपं नाही ना. नाही रे बाबा, मी नाही काम करणार. आधी तिकडं काम करू करू वैताग आलाय, माझं पण अंगात जीव नाही राहिला माहिती का. तुझं प्रेम नाही का माझ्यावर? तो नवरा एवढा मारतो काय तुला? मग अरे पण मग आता मी तिकडे गेलो एकटं, माझ्या घरचे कसं आहे म्हणशील बा, जातोय ते जा, मला काहीच देणार नाही ते. अरे काय बोला ते, काय लग्न करायच्या बाता चालल्या काय आजचे? काय कोणाच्या दाजी? मेवण्या बाई इडे ना मला ओळखीचा आवाज आला माझ्या कानावर, तर तेवढ्यात तुम्हीच मेवण्या बाईच निघाल्या हो. आज काही का, मला काय माहिती तुम्ही या शालीकडून. अहो ते मी सहज आले, ते तुमच्या कच्च्यात होते. अहो माझं घर तिकडे राहिलं, तुम्ही इकडे उसा ना करत्या काय दोघं जण? उसा नाही काय करीत, मग? तुम्हालाच पाहत पाहत आले, हा भेटला म्हणून इथं बोलत होती.
तुला काय माहिती मी इकडे आहे म्हणून? मी का पहिल्यांदा आले का दाजी? अरे पहिल्यांदा नाही आली, तुमचं आहे ना काहीतरी असल्याशिवाय नाही भाऊ. आमचं हा कुठं काय? मेवणी त्या वाटानं इथे ना जर उत्साक शिरले म्हणल्या विशेष मला वाटलं. मेवण्या बाई मला माहित नव्हतं तुम्ही असे वागशाल म्हणून. अहो पण दाजी त्याच्याच मुळे तुला तो सासर गोड लागा ना. हा जगाला काय नाव ठेवती? हा? कसं सांगू तुम्हाला? 4 दिवस तिकडे राहतीन, 8 दिवस इकडे पळती. ये झटेचे तुमचे बर का. काहीतरी तुमचा काहीतरी गोटमेट असल्याशिवाय बाई तू चांगली नाही दिसत बर का. अहो त्यांना काय दाजी नाव ठेवते घरच्यांना? तुम्ही कुठेचे काय बोला त्या? ए लठ्ठ्या तुला लाज नाही का? काय सावलीला येतो न बसतो न, तिला काय फोन करतो न, कुठं जायचं न काय करायचं सगळं मी ऐकलं ना कानानं. म्हण नाशिकला जाऊ रामकुंडावं, तिथं लग्न करू. हा कोणच्या काळ्या देवाला जाऊ. अरे काय मी ऐकलं सगळं माझ्या कानानं. माय कान झोपेल नव्हते. तुला तरी पटलं काय? अरे मित्र आहे तुम्हा. मला काय माहिती तू काय एंजेज आहे का काही. अहो दाजी म्हणूनच इकडे येते तोंड घेऊन. काच काय? अहो तसं काही नाही दाजी, ऐकून तर घ्या माझं. हा बोल बोल. तू ऐकायसाठीच मी इकडं. तुमच्या कसं आले होते मी याचा ना काही नाही, ते उगीच ते भेटलं म्हणून बसले होते. अरे वरून मी ना दाजी दोषी केला काय सांगतो माहितीये का? म्हणतो मानावरा पिऊन येतो न मला आणतो. काच काय? अरे खोटाड पोरगी बाबा काय अहो सांगू? मी खरं बोलू राहिले, कशाला खोटं बोलाल? तू याच्या नादी लागली म्हणून तू याशी करू राहिली माहितीये का? अरे तुला समजत आहे काही? तू बोल ना काही. एवढं करस तू हिच्या नादी लागला आणि ते घरी 2 पोरांचं बायकोचं काय रे? पोरा आणि मग बायको आणि मग कोणाची? तुला तो काय असाच दिसला काय उपलानी? काय रे? काय म्हणून राहील दाजी? मग त्याला 2 पोरं आहे सोन्यासारखे. बाबू मग पोरगा आहे पोरगी आहे काय रे? अरे तुलाच विचारते. आणि बायको आहे. बायको? हा वानिकिनीची आई आहे एक. हा तर म्हणे वहिनी. असं कसं होऊ शकतं? वहिनी आहे ना त्याला भाऊज आहे ना. अरे तुलाच बोलताय ते खरं आहे का? अरे बोल ना. काय चाटा मारले ते बोल तिला. अहो दाजी हा तर म्हणे माझं लग्न व्हायचं, तो तर म्हणे तुझ्याशीच लग्न करीन. मी या बाबाक गेलो त्या बाबाक गेलो, पोरी दाखवलं घरच्यांनी, मनात नाही बसले. म्हणजे सगळं खोटं होतं का? अरे ना तुला वरचीवर बोलावलं. तुला खोटं असेल तर चाल मा सांग, मी तुला गाडीहून येतो त्याच्या घरी जायची. तुलाच विचारते इकडे तिकडे काय बघू राहिला, काय विचार करू राहिला? आता मस्त मारू मजेच उभा राहिलाय. माझं आयुष्य बरबाद केलं, तुला चांगलं वाटत का हे? मी कुठं आयुष्य बरबाद केलं? अरे केलं झालं. स्वतः तिच्या दाजीनं तुमचं बोलतानी चालतानी हे धरलं म्हणजे आता तिचं ते कुडावं कानावर तिच्या बहिणीच्या पहिलं कानावर घालतो. दाजी असं नका करू. बाई तू मला संपल्यात जमाय. तू माझ्या दारात येऊ नको, मी तो दारात येणार नाही. आणि तू वरून बरं झालं कुणी माय भाऊ बंद आले नाही इड उत्सव आले, ते आमच्या उत्सव आले. दाजी त्यांनी पाहिलं असं तर नाही माणूस नसतं का? अहो, दाजी ऐकून तर घ्या माझं. ऐकून घ्या. ऐकून तर घ्या. याने मला फसवलं, मला माहित नव्हतं याचं लग्न व्हायला 2 पर्यंत. तो तर माझ्याशी खोटं बोलला. काय ए भाऊ काय तुला म्हणजे माहीत चव घालायची होती का? म्हणजे जोडीदारांना चांगली ठेसून मारली रे. आणि आतापासून थोडी आहे, लग्नाच्या आधीपासून आहे. मी जाऊ यायचे ना शाळेत जात होते तेव्हापासून आहे, माझ्या मागे होते तेव्हापासून हे चालू. त्याने मला काही सांगितलं नाही. त्याचं लग्न होऊन त्याला पोरं मोठाले चांगले. तो घेऊन आला तो, पण तेव्हा हा म्हणे का माझ्या वहिनीचे पोर आहे म्हणे. पाय म्हणजे किती चाटा मारले यानं. हं? अरे आता आहे ना कोणावर विश्वास ठेवायचं काम नाही राहिलं बाई. बोलतो का तरी बघा तोडून शब्द फुटे ना. बोलत नाही आता त्या नाही ना असे काही दात खीळ बसली त्याची. मी तुला विचारते त्याला तू आज काय घात केला? अरे मा सुद्धा घात केला याच्या संग राहून. अरे हा एक तो शरद 2 तो वामनराव 3 आम्ही 4-5 जण असे मळ्यात बसायचो गप्पा. आणि काय बसती याच्या पै? अरे यांना बसल्या मेवणी पटवली माई. तू असं का केलं रे? का बरं केलं माझ्यासोबत असं? तुला सगळं तू लग्न झालं तुला माहित होतं मी कुवारी होते तरी तू माझ्यासोबत खोटं बोलला. कशासाठी केलं एवढं सगळं? हे बघ मला आहे ना, मी पण जे पण खोटं बोललो मी तुला खरं सांगणारच होतो. कधी? माझं वाटोळं झाल्यावर आता व्हायचं काय राहिलं? मला माझी बायको काय आवडत नाही, ती चिन्माई सारखी कटकट होती. मग मी पण लय दिवसाचा विचार करीत होतो, पण म्हटलं आता तुला सांगू म्हटलं. अरे पण मग तुला मी आवडत होतो, खरं तर बोलायचं ना. बरोबर आहे.
ते खरं आहे तो बरं का. तो आणि बायकोची तुही कटकट होती, हिच्या नवऱ्याची आणि हिची कटकट होती. म्हणजे तुम्ही एकाच माळीचे मनी आले आणि ववाय नाही कोणी राहिलं बाबा. बरं झालं तिचा दाजीच इकडं पाहता आला. आणि तू असा एवढा वाटत असेल मला माहित नव्हतं मधुभाऊ. पण त्यांनी माझ्यासोबत छळ केला, त्यांनी माझ्यासोबत खोटं बोललं दाजी, त्यांनी लग्न आधीपासून लपवले. बरं का हे बाई, या बाय तू आता आहे ना माझ्या पुढं थांबू सुद्धा नको बरं का. तू जशी त्या मार्गाने आली ना त्या मार्गाने निघून जा. आणि पुन्हा मी तू तोंडाई पाहायला येणार नाही आणि तुझ्या बहिणीला पाठवणार नाही. मला काय माहिती तू अशी. अहो पण दाजी मी केलं काय असं? माझं लग्न आधीपासून होतं, पण तुम्ही जबरदस्ती लग्न लावून दिलं म्हणून झालं सगळं. आता याने माझ्यासोबत फसवणूक केली, मी काय करू? माझं आयुष्य बरबाद झालंय. तुझं तो हाताने केलंय? मी नाही हाताने केलं, यांनी केलं. त्यानं काय, त्याचा काय दोष आहे? तो धुतला तांदूळ आहे. हा का? तुला माहिती आहे काही? आज तो घरामध्ये किती नाव ठेवतील लोक. मग म्हणच इडे यायची कानायची. नवरा पेतो मा सासूर बोला त्या सासू बोलतीन काच काय बोला त्या गरीब माणसं आहे ते. स्वतःच्याच अंगात नखरे ये सांग ना. तुलाही पटलं नाही रे हे? तू लोकांच्या संसारात जाऊन मातीवती तो नाही रे हे पटलं रे? बोलला तो, लग्न झालं तरी पण सांगितलं नाही. अरे सोन्यासारखे 2 पोर आहे तुला, त्यांच्याकडे लक्ष दे. आणि ये पुरीन मांग येऊन तो परपंच चालेल का? अरे काय मत. पण मग त्यांनी माझी फसवणूक केली, त्याचं काय? त्याला विचारा ना असं का केलं? लग्न आधीपासून मी सांगू शकत होता ना. मेवण्याबाई तुम्ही एक काम करा, तुम्हाला ना खूप चांगलं पाहून देईल ते घरानं. आता ये बा झाकली ती 1.25 लाखाची बाई, व्यवस्थित परपंच करावा. ह्याच्या त्याच्या नादी लागून परपंच होईल का? बरं दाजी तुम्ही म्हणता ना तेच करते. मी जाते, मी कसं काय ना रडत पडत ते आयुष्य काढते. तुला तर पाहूनच घेईन. आणि का रे तूही कावा पोन लोकांच्या पुरी फसवायला लागलाय? माझी चूक झाली, मी माफी मागवतो, परत असं नाही होणार. अरे काय, अरे सोन्यासारखा तो आहे परपंच आहे घरी. अरे असं जर जगात वागल्यावर कसं व्हायचं मधू? अरे तुला कुणी 4 माणसं मानित आहे ते सुद्धा बोलावणार नाही ना जवळ. मी काय म्हणतो, हे आपल्यातच राहू दे आता, कोणाला काही सांगू नका. जर माझ्या घरी माहीत झालं ना तर मला अजून वाद निर्माण होईल. घरातही येणार नाही. आणि लय काही माझ्या बायकोकडच्या माहेरचे लोक तर लय बेकार आहे. मधुभाऊ हा ऐक, माझ्या येड्याचं तरी ऐक. हे बाय तुझी बायको चांगल्या घराण्यातली आणि तुझा परपंच एवढा थाटामाटानं चालू आहे. ते बिचारी तुझ्या घरात लक्ष्मी येले म्हणून तो आज परपंच चालू आहे का नाही? चालू आहे, व्यवस्थित आहे. चालू आहे. काल कोणाच्या परपंचाचा नाच घालतो? आता ती पोर अशी बोलून गेली. अरे तू 8 दिवस तिकडं 15 दिवस इकडं आली का म्हणून तुम्ही वाटुळं केलं. अरे एवढी सोन्यासारखी माणसं आहे ती. अरे एवढं गोकुळानं तिचं घर भरेल. आणि तुझ्या घरात हे काही कमी पडले? काहीच कमी नाही. सांग बरं. अरे तुही बायको आली तर तू किती प्रगती झाली. ते खाल्या मळ्यात तो वावरं घेतले ना, गाड्या घेतल्या. म्हणजे तीच लक्ष्मी तुला पावली का नाही? पावले. जाऊ दे, चांगला संसार करावा. ह्याच्या त्याच्या फांद्यात पडून काय करतो? आणि तो आज तुला माहिती आहे का, तू जरी मला म्हणला ना बाई कोणा पै चावलं नको, आता उगीच तू मित्र आहे, जीवलग मित्र आहे. मी काही कोणाला बोलणार नाही. मी दाबून धरतो, पण परपंचाक लक्ष दे बाबा. झालं ते झालं, त्याच्यावर पाणी वाहिलं, चूळ पाणी गेलं. मी ना इथून पुढं असं वागणार नाही. हाय ते ना माझ्या बायकोला सांभाळेल. तो मेवणीच्या काही मागं लागणार नाही, काय नाही. नको बाबा. काय होईल, मी जर तिच्या मागं लागलं, ती तिच्या संसाराचं वाटोळं करून घेईल आणि तू मी माझ्या संसाराचं वाटोळं करून घेईल. असं होईल, उलट होईल ते. जाऊ दे, चाललंय तो व्यवस्थित. जाऊ दे, माझी चूक झाली, मी कान पकडतो माय. जाऊ दे आता, झाली. मी काही कोणाला म्हणत नाही, मिटून घेऊ. चल, मला आहे ना आता घरी जायचंय. हा चल ना, मला यायचंय. चल मग. अरे मी तुमची कुजबूच ऐकली म्हणून असं मागून आलो. गरक्याला आलतो रे. त्याचं काय झालं, मी इथं मोटर वडायला आलो होतो आणि मग इथं बसलो आणि सहज तिला फोन केला. ती म्हणे मी दाजीकडे येले. मग मीच तिला बोलून घेतलं होतं फोन करू. पण मी आता तिचा नंबर आहे माझ्या ह्याच्यातून डिलीट करून टाकतो. करून टाक बाबा, नको झट्टे बाबा ये. म्हणजे बाय डिलीट झाला. बरं एक काम कर, आता आहे ना, जाय तो घरी जाय, परपंचामध्ये बसावा.
सुख शांती मिळावा. अरे हे काय रे या पोरीच्या नादी लागत होऊन बरं पाहिली तो पाहिली माहीच मी येऊन पाहिली तुला हे पटलं नाही पर्या हं पण तिलाही ना आता 4-8 दिवस आहे ना तिच्याशी मला बोलूशी सुद्धा वाटायचं नाही पर हं जाऊ दे चल. जाऊ दे तर झालं ते झालं. चल आता घरी चल पाणी बिनी प्यावा चल. नाही तू नको येऊ माघारी या. मी नाही येत मी माझ्या घरी जातो तुम्ही तुमच्या घरी जा. हा ती पोर पुढे गेली. हा जा. आता काय बोलायचं तिला बोलल मी घरी समजू सांग. हा जा. जाऊ का मी? हा जा. चायला हिच्या दाजीने पकडलंच बा बरोबर. दाजी तिचे मानते ते बरोबर आहे. दोघायचं वाटोळ होईल त्याच्यापेक्षा आहे ना आपापला संसार पावा बायको पोराय का पावा. या लाफड्याबाजीमध्ये काय मजा नाही काही उपयोगच नाही. झालं ते झालं आता सगळं विसरून जायचं. आपापली बायको पोरायकच पाहायचं. नको या गोष्टीच नको. कोणाचा संसाराचं वाटोळं करायचं एकदम चुकीचं आहे. मी काय करतो आता गावात जातो मस्त बायकोला जिलेबी आवडती गरम गरम ती घेतो आणि पोराला कॅडबरी आवडते ती कॅडबरी घेतो. बायको पोर आहे ना खुश ठेवायचे. चला.